नवीन पद्धतीने हळदी आणि आवळ्याचा आज आपण मोरावळा बनवणार आहोत। नमस्कार, आज आपण आवळा आणि हळदीचा मोरावळा बनवणार आहोत। याच्यासाठी मी इथे अर्धा किलो आवळे घेतले आहेत। आवळे आपल्याला धुवायचे आहेत आणि हळद आहे, ही ओली हळद आहे, याचं कवर काढून घ्यायचं आहे। तर इथे मी इथे आवळे टाकते सगळे पाण्यामध्ये। आपल्याला याच्या 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। इथे पाणी टाकायचं आहे थोडं, मीठ टाकायचं आहे, ते मी अर्धा चमचा मीठ टाकते। इथे हळद घ्यायची आहे आणि हळदीच्या सुरीने मी एक कवर काढणार आहे आणि किसणीने किसून घ्यायचे। अशा प्रकारे कवर काढायचं आहे। इथे आपल्याला गरम मसाले घ्यायचे आहेत। त्याच्यामध्ये मी घेते बडीशोप, जिरा, काळी मिरी, धणे घेतले आहेत, दालचिनी घ्यायची आहे, दालचिनीचे 2 तुकडे आणि लवंग घेतले आहेत, 4-5 लवंगा। खरपूस भाजायचे आहेत आपल्याला हे मसाले आपले भाजून झाले आहेत। इकडे 4 शिट्ट्या झाल्या, मी आवळे काढून घेते। आवळे गरम आहेत, थंड होईपर्यंत मी इथे मसाला तयार करून घेते। मसाला आपल्याला दाटसर ठेवायचा आहे, एकदम बारीक पावडर करायची नाही। इथे आवळ्याच्या बिया गरम असल्यामुळे पटकन निघतात, तर इथे सर्व बिया काढून घ्यायच्या आहेत आवळ्याच्या। इथे आपल्या बिया काढून आवळा तयार झाला आहे। आपल्याला जेवढा आवळा आहे तेवढाच गूळ घ्यायचा आहे। आपण गूळ टाकू। गूळ टाकल्यावरती आपल्याला आवळा टाकायचा आहे संपूर्ण, आणि आवळा टाकल्यावरती जो आपण कुकरमधलं जे आपण गाळणीने गाळून घेतलं होतं आवळ्याचं पाणी, ते पण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे। आता आपल्याला इथे हळद टाकायची आहे। हळद टाकून आपल्याला चांगलं ढवळायचं आहे। खडे मसाले खरपूस भाजून तयार केलेला मसाला इथे टाकायचा आहे। याच्यामुळे एकदम वेगळीच टेस्ट येते याला, आणि तुम्ही हा महिनाभर बाहेर स्टोअर करू शकता। 5-6 महिने तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता। मी लाल मिरची पावडर टाकत आहे, त्याच्यामुळे याला टेस्ट येते। इथे मी तीळ टाकत आहे, सफेद तीळ टाकायचे आहेत आपल्याला। इथे मी चाट मसाला टाकलेला आहे, याच्यामुळे एक वेगळीच टेस्ट येते। आणि इथे तुम्हाला काळं मीठ टाकायचं आहे। इथे आपला मोरावळा तयार झाला आहे। नवीन पद्धतीने तुम्ही मोरावळा एकदा नक्की ट्राय करा, अतिशय चवीला सुंदर लागतो। आंबट, गोड, तिखट, तुरट अशी याला छान चव येते। तुम्हाला जर अशा नवीन पद्धतीने बनवलेला आवळा आणि हळदीचा मोरावळा आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।